नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. रोजच्या जेवणामध्ये रोज आपल्याला पातळ भाजी काय बनवायची, सुकी भाजी काय बनवायची, सगळ्यांनाच आवडेल का नाही आवडेल हाही एक मोठा प्रश्न असतो. नेहमीच तेच तेच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो. असं वेगळं काहीतरी आपल्याला रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये बनवायचं असतं. तर आज आपण पालकाची हाटीव भाजी आणि मसाला भेंडी अगदी मसाला न भरता सुद्धा टेस्टी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या थाळीकडे ओळूया. इथे मी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून पाण्यामध्ये थोडा वेळ मी इथे घालून घेतलेला आहे. नंतर ना आपल्याला इथे चण्याची डाळ मी इथे भिजून घेतलेली आहे. शेंगदाणे पाण्यामध्ये मी इथे भिजत घातले होते. आता डाळ आणि शेंगदाणे किती प्रमाणात घालायचे हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. इथे आपल्याला पालक चिरून घ्यायचे. आता पालक इथे मोठी किंवा बारीक असं काहीही नाही. तुम्हाला जशी हवा तशी तुम्ही इथे चिरू शकता किंवा अख्खीच तुम्ही इथे शिजायला टाकली न चिरता तरी चालेल. भाजी इथे चिरून घेतलेली आहे. आता कुकरचा डब्बा घ्यायचा आणि कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही भाजी इथे घालून घ्यायची. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त पाणी घालायची गरज नाही आहे, कारण भाजीला पाणी सुटते. आता शेंगदाण्याची वाटी आणि चण्याच्या डाळीची वाटी या पद्धतीने डब्यामध्ये शिजवताना ठेवायचं. कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं. भाजीचा डब्बा कुकरमध्ये ठेवला की मग आपल्याला यामध्ये चण्याच्या डाळीची वाटी आणि शेंगदाण्याची वाटी ठेवून फक्त 3-4 शिट्ट्या करून आपल्याला भाजी इथे शिजवून घ्यायची. अगदी 10 मिनिटामध्ये भाजी आपली व्यवस्थित शिजली जाते. कुकरसुद्धा अगदी 10 मिनिटामध्ये गार होतो. डबा काढून घेतलेला आहे. बघू शकताय चण्याची डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित शिजले गेलेले. भाजी गार झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी आपल्याला इथे घालून घ्यायची. आता मिक्सरलाच आपण भाजी बारीक करून घेणार आहे. तशी जर रवीने तुम्हाला हाटायची असेल तर तितकीशी ती बारीक होत नाही. आता इथे 2 किंवा 3 चमचे जे आपले पोहे खायचा चमचे असतो तेवढं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि मिक्सरला आपल्याला अशी फिरवून घ्यायची. तर भाजी आपण इथे गरगट करून घेतलेला आहे मिक्सरला. आता भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये 2 किंवा 3 पळ्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जिरी मोहरी घातली की भरपूर असा टेचलेला लसूण यामध्ये घालायचा. 2-3 हिरव्या मिरच्यामध्ये असा कट देऊन घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, कांदा अजिबात कच्चा ठेवू नका किंवा जास्तही काळा करू नका. लालसर फक्त कलर येईपर्यंत त्याला शिजवून घ्या. एक बारीक टोमॅटो चिरून घेतला होता. टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा, म्हणजे जो टोमॅटोचा आंबटपणा असतो ना तो कमी होतो. 1 चमचा मीठ मी घातलेलं आहे. मिठामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो पटकन नरम पडतात. आपल्याला यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे. मसाल्यांमध्ये आपल्याला हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, हे मसाले जे तुमच्याकडे मसाले आहे ते सगळे मसाले यामध्ये तुम्ही थोडे थोडे घालून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा. शिजवलेली डाळ आणि शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालून शेंगदाणे आणि डाळसुद्धा मसाल्यामध्ये चांगली आपल्याला इथे परतून घ्यायची. आता परतल्याच्या नंतर यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की ते खूप सुकं आहे तर यामध्ये परत गरम पाणी तुम्ही इथे थोडंसं घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं वाफेवरती परतून घ्यायचं. छान असं तेल सुटलेले, कलरही मस्त आलेला आहे. नंतर आपल्याला हाटून घेतलेली भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. सगळ्यात शेवटी तुम्हाला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. भाजीला एक चांगली दणदणून अशी उकळी घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतरनं गॅस बारीक करून आपल्याला 10 मिनिटं भाजी अशीच शिजवत ठेवायची, म्हणजे मसाले जे असतात ते भाजीमध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि भाजीला घट्टसरपणा येतो. आता इथे मी थोडीशी भाजी पातळ केलेली आहे, कारण चपाती भाकरीबरोबर सुद्धा भाजी खाता आली पाहिजे आणि भाताबरोबर सुद्धा आपल्याला ही भाजी
खाता आली पाहिजे, म्हणून मी इथे थोडीशी तिला पातळ करून घेतलेले. तुम्हाला जर यापेक्षा जास्त घट्ट पाहिजे नसेल तर पाण्याचं प्रमाण एकतर कमी करा, नाहीतर बेसन पीठ त्यामध्ये वाढू शकता. तर भाजी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे मसाला भेंडी बनवून घेणार आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेले, जिरी मोहरी घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घालायची. आता भेंडी व्यवस्थित धुवून अशी उभी आडवी चिरून घेतलेली आहे, जरासा लांब अशी चिरलेली. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि त्यानंतर तेलामध्येच आपल्याला वाफेवरती भेंडी शिजवून घ्यायची. शिजल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. लक्षात ठेवा, अगोदर मसाले घालू नका. थोडीशी भेंडी चांगली तेलामध्ये शिजून घ्या आणि मग मसाले घाला. अगोदरच जर तुम्ही मसाले घातले तर मसाले जळले जातात आणि विशेष म्हणजे भेंडी काळपट पडते. मसाले आहे ते थोडे थोडे घालायचे. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, थोडंसं मीठ आणखी लागलं तर घाला आणि भेंडी चांगली आपल्याला इथे हलवून घ्या. 2-3 मिनटं परतून घ्यायची आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला जिरी पूड आणि धने पावडर घालून भेंडी परत एकदा हलवून घ्यायची. तर बघू शकता छान अशी आपली चटपटीत मसाला भेंडी बनवून इथे तयार झालेली. भेंडी बनवून तयार झालेली आहे. तांदूळ मी इथे आपला इंद्रायणी तांदूळ घेतलेले, स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला भात शिजवायला लावून द्यायचा, म्हणजे आपल्या चपात्या होईपर्यंत भात आपला शिजून होतो. आता इथे आपण भात शिजायला लावलेला, त्यानंतर आपण इथे चपात्या बनवून घेणार आहे. पीठ मी पहिलंच मळून घेतलं होतं. सगळ्यात पहिलं आपल्याला जेव्हा आपण जेवणाची सुरुवातीला तयारीला लागतो तेव्हा सगळ्यात पहिलं आपल्याला चपातीचं पीठ मळून ठेवायचं, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं. जितकं चांगलं तुमचं पीठ भिजेल ना तितकी चांगली चपाती तुमची मऊ लुसलुशीत येते. नंतरनं चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची. आता जशा तुम्ही लाटताय तसे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्याप्रमाणे लाटू शकता, छोटी बारीक. त्यानंतरनं चपाती आपल्याला चांगली तेल लावून इथे भाजून घ्यायची. बघू शकता मस्त अशी चपाती आपली फुगली गेलेली, मऊ लुसलुशीत पाताक्षणी लगेच आपल्याला कळते. तर छान अशा आपल्या इथे चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपण आता दुपारच्या जेवणाचं ताट बनवून घेऊया. सगळ्यात पहिला मी इथे भात ठेवून घेतलेला आहे. जेव्हाही कधी तुम्ही ताट वाढायला घ्याल तेव्हा सगळ्यात पहिला भात ताटामध्ये ठेवून घ्यायचा. मस्त अशी हाटीव पालकाची भाजी बनवून घेतलेली आहे. चटपटीत अशी मसाला भेंडी आपण इथे बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं गरमागरम अशा चपात्या आपण इथे ठेवून घेतलेल्या आहे. आता गाजराचा खूप सीझन चालू आहे, त्यामुळे रोज तुम्ही थोडं थोडं गाजर खाल्लं तरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून तोंडी लावण्यासाठी मी सालड म्हणून गाजर घेतलेले आहे. आणि कालच मी इथे मिठाई बनवली होती कोकोनटची, ती सुद्धा ठेवून घेतलेली. थाळी आवडली, लाईक शेअर नक्की